नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. किचनमध्ये आत्या आणि रम्या प्रसादाचा शिरा आणायला जातात. तेव्हा खूप खुश होऊन रम्या बोलते, पार्थची अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं मगाशी. यावर आत्या बोलते, रम्या तुलाही माहिती आहे की आपण दोघी पार्थला हसत नाही आहे. पार्थ आणि काव्याची डिवोर्सकडे वाटचाल चालू आहे ना. ती बघून हसते आणि खुश होते, हो की नाही? रम्या बोलते, हो. मला काय वाटतं सांगू? पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे हे कळल्यापासून काव्याची चांगली तणतणली आहे. काव्या मागे मागे करते त्याच्या, पण पार्थ वळून सुद्धा बघणार नाही आहे तिच्याकडे. चुकीच्या माणसाशी इगोशी खेळली आहे. तिला वाटलं असेल मी कशी वागली असेल तरी हा येईल माझ्या मागे मागे. आता कळेल. आत्या बोलते, जेव्हा कळेल ना तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असेल. रम्या बोलते, ते तर आधीच निघून गेली आहे. बघितलंस ना, पार्थ पूजेला बसायला नाही म्हणाला, पण मला माहिती आहे तो असं का म्हणाला. त्याचं मन खूप खाते त्याला आतून. म्हणजे आपण डिवोर्स देत असताना सुद्धा नवरा बायको म्हणून पूजा कशी करणार असं वाटत असेल त्याला. आत्या बोलते, खरंच ग, किती तळमळतोय ना बिचारा. यावर रम्या बोलते, काय ग आई, तू त्याला बिचारा म्हणतेस? मगाशी त्या काव्याला बिचारी म्हणाली. आत्या बोलते, मुद्दाम म्हटलं मी. रम्या बोलते, मुद्दाम? आत्या बोलते, म्हटलं जरा गाडी टाकून बघावी पेटते का ते. मला काय वाटत होतं माहिती आहे का? 5 दिवस देतो हे सांगण्यापर्यंत त्याची गाडी जाईल म्हणून. पण त्याची गाडी हल्लीच नाही ना. सगळं कसं मनात दाबून ठेवलं होतं ते. रम्या म्हणते, मामा मामीमुळे दाबून ठेवलं. त्यांना वाईट वाटू नये म्हणून. दुसऱ्याचा मनाचा विचार करतोय. आत्या बोलते, हो, दुसऱ्याचा मनाचा विचार करतोय. मग तुझ्या मनाचा विचार का नाही करत तो? रम्या बोलते, करणार ना. इथून पुढे आयुष्यभर फक्त माझाच मनाचा विचार करेल बघ. यावर आत्या बोलते, बरं. मानेने आवाज देते, येतायत ना? रम्या बोलते, हो हो, येतो येतो. आत्या मानिनीला म्हणते, शिरा खूप चांगला झालाय, अप्रतिम. तेव्हा रम्या होही बोलते, आणि तू मामाला विचार. तेव्हा विक्रम बोलतो, हो चांगला. मी 100% सांगतो की खास तुझ्या हातचा शिरा खाण्यासाठी सत्यनारायण येत असतील. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्हाला ना कधी कुठे काय बोलावं हे काय कळतच नाही. यावर विक्रम बोलतो, त्यात काय, तू गुरुजींना विचार कसा झाला शिरा. त्यावर गुरुजी बोलतात, मानिनी, तुझ्या हातच्या शिऱ्याला खरंच तोड नाही. गुरुजी दोघींना म्हणतात, सुग्रण सासू आहे तुमची, तिच्याकडून शिरा करायला शिकून घ्या पुढच्या 6 महिन्यात. तिच्यासारखा शिरा करता आला पाहिजे. तेव्हा चौघेजण एकमेकांकडे पाहत असतात. यावर मानिनी म्हणते, 6 महिन्यात कशाला, 1 महिन्यात शिकतील की दोघी. गुरुजी बोलतात की खरं आहे, 1 महिन्यात शिकतील, पण त्यात गोडवा उतरायला 6 महिने जातीलच की. मानिनी हसते आणि हो बोलते. विक्रम सुद्धा मान हलवतो आणि सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. पार्थ म्हणतो, मी निघतो, मला चेंज पण करायचं आहे, ऑफिसला जायला उशीर नको. तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे. काव्या पार्थला म्हणते की मी पण येऊ का तुमच्यासोबत, तुम्ही मला सोडा. यावर पार्थ म्हणतो, सोडावं तर लागेलच. काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. जीवा सुद्धा नंदिनीकडे पाहतो. नंदिनी तेव्हा जायला निघते. तेव्हा जीवा नंदिनीला बोलतो, कार सर्व्हिसिंगला दिली आहे, बाईकवर सोडलं तर चालेल? तेव्हा ती विचार करून, हो, काही चालेल, आता कशानेही फरक पडत नाही. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा गुरुजी बोलतात, थांबा, तू काय विसरली आहेस का मानिनी? तेव्हा मानिनीच्या लक्षात येतं. तेव्हा ती दोघांना म्हणते, 2 मिनिट थांबा प्लीज. पार्थ बोलतो की आई, ऑलरेडी उशीर झाला आहे. मानिनी म्हणते, अरे पार्थ, 2 मिनिटच लागणार आहे. गुरुजींनी सांगितलं होतं ते नंदिनी आणि काव्याला करावं लागणार आहे. तेव्हा नंदिनी बोलते, काय करावं लागणार आहे गुरुजी? यावर गुरुजी बोलतात, तुमचं लग्न झालं तेव्हा मंगळसूत्र तुम्ही उलटं घातलं होतं, पण आजपासून तुम्हाला ते सरळ म्हणजे सुलटं करून घालायचं आहे. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा पिहूला प्रश्न पडतो. तेव्हा ती विचारते की पण मंगळसूत्र उलटं का घातलं होतं आणि ते सुलटं का करायचं? तेव्हा गुरुजी हसूनच बोलतात, पूर्वीच्या काळी तुझ्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलींची लग्न व्हायची, मग त्या वयात आल्या की ते मंगळसूत्र सुलटं करायचे. आजही तसंच आहे. आता नवरी घरात रुळली, घरातल्यांशी जोडली गेली, या पुढचं आयुष्य याच घरात काढेल आणि नवीन जबाबदाऱ्या घेईल असं जेव्हा वाटतं तेव्हा मंगळसूत्र सुलटं करतात. गुरुजी बोलतात, काव्या, नंदिनी, तुम्ही शहाण्या आहात, समंजस आहात, आपापले निर्णय घ्यायला समर्थ आहात, म्हणून मंगळसूत्र सरळ करायचे. या बसा. गुरुजी बसतात. नंदिनी, काव्या सुद्धा बसते. काव्या आणि नंदिनी मंगळसूत्र काढायला जातात. तेव्हा गुरुजी बोलतात, थांबा, असं नाही. तुम्हाला मंगळसूत्र कोणी घातलं होतं? तुमच्या नवऱ्याने ना. आजच्या दिवशी देखील तोच पुन्हा तुमच्या गळ्यात घालेल. गुरुजी बोलतात, पार्थ, जीवा, या पुढे. तेव्हा विक्रम बोलतो, चला चला, या, बसा बसा. तेव्हा पार्थ आणि जीवा येऊन बसतात. गुरुजी बोलतात की तुमची बायको तुम्हाला ते मंगळसूत्र काढून देईल. ते सरळ करून पुन्हा तुम्हाला तिच्या गळ्यात घालायचं आहे.
तेव्हा चौघेजण एकमेकांकडे पाहत असतात. दोघी जणी मंगळसूत्र काढतात आणि आपापल्या नवऱ्याच्या हातात देतात. तेव्हा जीवा मनातच बोलतो की आजच्या दिवशीच हे व्हायचं होतं सगळं. इथून बाहेर पडून कोर्टात जातोय, घरच्यांना कळलं तर काय होईल. जीवासारखं पार्थही मनात बोलतो की विचित्र आहे, डिवोर्स घ्यायच्या आधी ही विधी करावी लागते. तेव्हा काव्या मनात बोलते की डिवोर्स पेपरवर सही केल्यावर पार्थला माझ्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र घालावं लागतंय. काय सुरू आहे आमच्यावर. नियती मस्करी करते की हे गुरुजी चेष्टा करतात आणि दोघींना मंगळसूत्र घालतात. यावर नंदिनी मनात विचार करते की गुरुजींना सगळंच माहिती असताना हे सुद्धा माहिती असेल की आम्ही कुठे जातोय. तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ, नंदिनी आणि जीवा कोर्टात आलेले असतात. वकील त्यांचे पेपर बघून नंदिनी आणि जीवाला विचारतात की तुम्हाला डिवोर्स हवा आहे का. तेव्हा नंदिनी हो बोलते. वकील बोलतो अरे वा, दोघे डिस्परेट आहे डिवोर्ससाठी. असो, काय नाव तुमचं. तेव्हा जीवा बोलतो जीवा नंदिनी देशमुख. नंदिनी त्याच्याकडे बघते. तेव्हा जीवा सॉरी बोलतो आणि जीवा विक्रम देशमुख असे बोलतो. तेव्हा वकील बोलतो आय होप आता करेक्ट सांगितलं नाव तुमचं. नंदिनी बोलते नंदिनी जीवा देशमुख आणि अडखळते सॉरी ऍक्च्युली. वकील बोलतो इट्स ओके, मला सवय आहे. काय आहे, डिवोर्ससाठी आलेले प्रत्येक मुलीचं असंच होतं. बरं मग किती वर्ष झाली लग्नाला. तर इथे काव्या बोलते 1.5-2 महिने झाले असतील लग्नाला. तेव्हा वकील बोलते की 1.5 ते 2 महिने. काव्या बोलते कोणी मोजले. तेव्हा पार्थ म्हणतो की 1 महिना 28 दिवस. काव्या त्याच्याकडे पाहते. यावर वकील म्हणते की अरे वा, नवऱ्यांना जिथे लग्नाच्या तारखा आणि ॲनिव्हर्सरी सुद्धा लक्षात नसतात, इथे यांना लग्नाचं अचूक पिरियड सुद्धा माहिती आहे. तुम्ही स्वतःला अगदी लकी समजायला हवं मिसेस काव्या. असं रिअल क्वालिटी नवरा मिळणे खूप कठीण असतं. तेव्हा काव्या पार्थकडे पाहते आणि वकिलांना बोलते सॉरी. तेव्हा वकील बोलतात की सॉरी म्हणजे तुम्ही लकी आहात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्या समोर का बसला असता नाही का. तेव्हा त्या वकील पार्थला विचारतात की मिस्टर पार्थ, तुम्ही किती दिवस संसार केला ते तुम्हाला नेमकं लक्षात आहे, तरी हा संसार नकोसा झाला आहे तुम्हाला. तर दुसरीकडे नंदिनी बोलते की संसार झालाच कुठे, बरोबर 1 महिना 28 दिवसापासून आम्ही सोबत राहतोय. पण सोबत राहण्याने संसार होत नाही, सोबत केल्याने संसार होता. आणि ती जीवाकडे पाहते. वकील बोलता अच्छा, म्हणजे नवरा बायको म्हणून एकमेकांना सोबत करणं, सोबत जगणं राहून गेलं करेक्ट. यावर नंदिनी बोलते नाही, नात्यात काहीतरी राहून गेल्याची खंत तेव्हा वाटते जेव्हा नातं दोन्ही बाजूने निर्माण होतं. आमच्यात नवरा बायकोचं नातं कधी निर्माण झालं नाही, निर्माण झालं ते फक्त बंधन. त्यावर वकील बोलतो 1 महिना 28 दिवसाचा संसार म्हणजे तुम्हाला बंधन वाटतंय का. नंदिनी बोलते की दुर्दैवाने हो, आणि या बंधनातून मुक्त होण्यासाठी आम्ही कोर्टाची पायरी चढलोय. तर दुसरीकडे पार्थ बोलतो की खरं तर मला माझ्या बायकोसोबत कोर्टाची नाही तर देवळाची पायरी चढायची होती, पण भक्ती आणि लग्न मारून मुटकून नाही करता येत. त्यामुळे आम्हाला डिवोर्स देऊन टाका, म्हणजे आम्हाला एकमेकांचा त्रास नाही होणार. वकील बोलते की काय त्रास होते. तेव्हा पार्थ म्हणतो त्रास म्हणजे. तेव्हा वकील बोलते अहो जरा त्यांनाही बोलू द्या. बोला मिसेस काव्या, काय त्रास होते. अहो बोला ना, सांगा तुम्हाला काय त्रास होते. काव्या पार्थकडे पाहतच असते. हे बघा मिसेस काव्या, तुम्हाला मिस्टर पार्थमुळे काय त्रास होते ते तुम्हाला सांगावं लागेल. काय झालंय सांगा, कारण तर सांगावंच लागेल, नाहीतर कारणांचा विचार करून या पुढच्या तारखेला. दुसरीकडे नंदिनी बोलते की पुढची तारीख नकोय. सर काय आहे, मला पुन्हा पुन्हा कोर्टाची पायरी चढायची नाही आहे. मला लवकरात लवकर यांच्यापासून सुटका हवी आहे. वकील बोलतो की तुम्ही इतक्या त्रासलेला का आहात, हे तुमचा मानसिक किंवा शारीरिक छळ करतात का. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही, असं काही नाही आहे. वकील बोलतात की मग हुंडा. यावर जीवा बोलतो हे काय बोलताय तुम्ही, मी हुंडा घेणारा वाटतो का तुम्हाला. वकील बोलता वाटायचंय का त्यात. तेव्हा जीवा बोलतो वाटायचंय काय त्यात म्हणजे मी खरंच तुम्हाला हुंडा घेणारा वाटतोय का. वकील बोलतो की माझ्या वाटण्याचं काय म्हणजे, या कोर्टात अशा अनेक केसेस येतात ज्यामध्ये अनप्रेडिक्टेबल गोष्टी बघायला आणि ऐकायला मिळतात. विचारणं म्हणजे माझं काम आहे, आणि हुंडा कुठल्याही स्वरूपात असू शकतो. मॅडम तुम्ही बोला, बाईक वगैरे मागितली का त्यांनी, सोन्याची चेन वगैरे. नंदिनी बोलते नाही नाही, अहो असं काही नाही आहे. तेव्हा वकील बोलतात कुठल्या गोष्टीची जबरदस्ती करतात का हे. तेव्हा नंदिनी बोलते अजिबात असं काही नाही आहे. वकील बोलतात की यांचं बाहेर कुठे अफेअर आहे का. तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहत राहते. तेव्हा वकील बोलतो अच्छा, म्हणजे लग्न झालं असतानाही अफेअर सुरू आहे यांचं. नंदिनी बोलते नाही नाही सर, मगापासून तुम्ही काही काय बोलताय, असं काहीच नाही आहे सर. हे बघा तुम्ही म्हणतात असं काही नाहीये, मला त्यांच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. वकील बोलतात हो, मग तुम्ही सांगा जीवा, प्रॉब्लेम यांच्यात आहे का.
बोला, कोणामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तुम्ही डिवोर्स घ्यायला आला ना? म्हणजे असं इतका विचार करू नका. इथे आल्यावर पटापट सांगा. कारण काय आहे ते लगेच सांगा. दुसरीकडे काव्या बोलते, कारण काय सांगायचं? हे खूप जोरजोरात घोरतात. वकील हसून बोलते, घोरतात म्हणून डिवोर्स हवाय? हे काय कारण झालं? मिसेस काव्या, अहो असं जर झालं ना तर देशातल्या 80% जोडप्यांच्या पहिल्याच रात्री डिवोर्स होईल. अहो माझ्या घरी येऊन बघा, सगळे घोरतात. मला तर अख्ख्या कुटुंबाशी डिवोर्स घ्यायला हवा. काव्या जरा गोंधळूनच बोलते, तुम्ही कारण मला विचारलं म्हणून जे मला आधी आठवलं ते मी सांगितलं. वकील बोलते की अहो तुम्ही डिवोर्स घ्यायला आलात, डिवोर्स घेण्याची कारणं तुम्हाला आठवावी लागतात म्हणजे कमालच आहे. तुम्ही नक्की डिवोर्स हवाय काय? का एकमेकांपासून पळतायत फक्त? काव्या बोलते, नाही नाही, असं कसं? कारण आहेत ना. कारण नाही असं अजिबात नाही. मुळात यांच्या घोरण्याचा मला त्रास होतोय. हे कारण का इनफ असू शकत नाही? यावर वकील बोलते, असू शकतं, पण नेमकं काय कारण आहे हे नको का मेन्शन करायला? म्हणजे मिस्टर पार्थ घोरतात म्हणून तुमची झोप होत नाही असं आहे का? काव्या बोलते, झोपायचं काही नाही हो एवढं. याच्या घोरण्यामुळे माझा अभ्यास नीट होत नाही, मी डिस्टर्ब होते. पार्थ काव्याकडे पाहत असतो. वकील बोलते, दॅट सिरियल इश्यू. काव्या बोलते, हा म्हणजे हे घोरतात हे कारण स्ट्रॉंग असू शकतं ना डिवोर्ससाठी. वकील बोलते, अर्थात. अहो हा पण एक प्रकारचा मानसिक छळ आहे ना म्हणा. यावर पार्थ म्हणतो, अहो काही काय घोरण्याचा त्रास मानसिक छळ कसा असू शकतो? वकील बोलते की असू शकतो मिस्टर पार्थ. मिसेस काव्या, तुम्ही सांगा अजून काय प्रॉब्लेम आहे? दुसरीकडे जीवा बोलतो की प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे ना, ही सतत पसारा आवरत असते, सतत. वकील बोलतो की सतत म्हणजे? यावर जीवा बोलतो की सतत म्हणजे सतत. ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पहाटे हिला सगळीकडे फक्त आणि फक्त पसाराच दिसत असतो आणि हिला आवरायचा असतो. वकील बोलतात, हे चांगलंच आहे की, म्हणजे हा प्रॉब्लेम कसा असू शकतो? जीवा बोलतो, प्रॉब्लेम आहे कारण मला पसारा आवरलेला आवडत नाही आणि हिला सगळं आवरून ठेवायचं असतं आणि मला ते आवडत नाही. वकील बोलतो की अजबच आहे, म्हणजे ज्याच्याकडे खायला चणे आहेत त्याच्याकडे दात नाही आणि ज्याच्याकडे दात आहे त्याच्याकडे खायला चणे नाही आहे. तेव्हा जरा वकील मस्करीतच म्हणतो की मॅडम, मी माझ्या बायकोला तुमच्याकडे ट्रेनिंगला पाठवतो. प्लीज तिला या सर्व आवडण्याच्या गोष्टी समजून सांगा, शिकवा तिला. म्हणजे मला टापटिपपणा आवडतो ना. माझ्या बायकोचं नाव बदलून मिसेस पसारीवाली ठेवतो. तेव्हा नंदिनी जीवा एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा जीवाला आठवतं की नंदीने तिच्या मोबाईलमध्ये त्याचं नाव मिस्टर पसारेवाला असं सेव्ह केलेलं असतं आणि ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.